मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1 वाटी पोहे आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत अशी भजी। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भजी बनवण्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि थोडं जास्तीचं पाणी ठेवून आपल्याला हे पोहे 5 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत। पहा, पोहे आपले भिजलेले आहेत। आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि गव्हाचं पीठ घालून घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे दही घालून घ्यायचे, अर्धा कप पाणी घालायचे आणि हे मिक्सरवरती वाटायचं आहे। आता हे अर्धवट वाटल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून परत एकदा हे मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचे। तर पहा, याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आपण मिक्सरवरती याला परत फिरवून घेतले। आता ते एका बाउलमध्ये काढून घ्या। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या, हिरवी मिरची घाला, पाव चमचा मिरपूड घाला, तुम्ही जिरे पण घालू शकता आणि चवीनुसार मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। चांगलं याला फेटून एकत्र करून घ्या। पहा, आपलं मिश्रण तयार आहे। आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्या आणि तळण्याआधी पिठामध्ये 1 चिमूटभर सोडा घालून तो छान मिक्स करून घ्या। सोडा आपल्याला बनवते वेळी घालायचा आहे। आता त्याची छान भजी तेलामध्ये सोडून घ्या। भजी छोटी छोटी सोडून घ्यायची आहेत आपल्याला। छान गोल गोल अशी भजी तयार होतात। पहा, किती सुंदर भजी तयार झालेले आहेत। ही छान गोल्डन ब्राउन रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत अशी बिना तेलकट भजी आपल्याला तयार होतात। पहा, आपली भजी तळून झालेली आहेत। आपण आता ती काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता, भजीवरती थोडंही तेल राहिलेलं नाहीये। एकदम बिना तेलकट अशी कुरकुरीत आणि जाळीदार भजी तयार झालेली आहेत। तयार आहेत आपली गव्हाच्या पिठापासून आणि पोह्यापासून बनवलेली भजी।